आज जवस या जवस बद्दल आपण बोलूया। जवस हे अतिशय पौष्टिक आणि चांगले आहे। जवसाचे आपल्याला विविध प्रकार करता येतात। जवस उन्हात वाळवून त्याची बारीक पूड करावी, ते तब्येतीसाठी खूप चांगले आहे। कोशिंबीर केली तर कोशिंबीरीत एक टीस्पून जवसाची पूड घालावी। चव तर वाढतेच आणि शिवाय पौष्टिक पण होते। तर जवसाचा मुखवास करताना अर्धी वाटी जवस, 1 टीस्पून पाणी, अर्धा टीस्पून मीठ घालून तासभर ठेवावे आणि खमंग भाजावे। पाववाटी पांढरे तीळ भाजून घ्यावे। पाववाटी बडीशेपला 1 टीस्पून पाणी व पाव टीस्पून मीठ घालून लावून अर्धा तास ठेवावे। बडीशेप कोरडी होईपर्यंत भाजावी। 2 टीस्पून खसखस भाजून घ्यावी आणि 4 टीस्पून खोबऱ्याचा कीस खमंग भाजून घ्यावा। एका भांड्यात गार झालेले जवस, बडीशेप, तीळ, खसखस व खोबरे घालून एकत्र करावे। हाताने चुरून नंतर बरणीत भरून ठेवावे। यामध्ये खारवलेले काजू, बदाम, पिस्त्याचे काप घातले तरी चालतात। असा हा जवसाचा मुखवास खूप चांगला आहे। शरीराला अतिशय पौष्टिक आहे। आपण नक्कीच करून बघा हा जवसाचा मुखवास। जवस अर्धी वाटी, बडीशेप, पांढरे तीळ, खोबरं आणि ही आहे खसखस। आणि हे ऑप्शनल आहे की बदामाचे काप करायचे, काजूचे काप करायचे, हे आहेत पिस्ता, हे काप करायचे। आता हे सगळं थोडंसं आहे ना मिठाच्या पाण्यात थोडंसं भाजून गार करून घ्यायचं। मी शक्यतो ही लोखंडाची कढई आहे, शक्यतो लोखंडाची कढईच वापरते। बडीशेप थोडीशी मिठाची पाणी लावून भाजून घेतली। जवस सुका खोबरं, पांढरे तीळ, बारीक गॅसवर करायचं म्हणजे जळत नाही। खसखस, काजू बदामाचे काप करून टाकणार आहे, हे ऑप्शनल आहे। पिस्ता आहे, सगळं एकत्र करून भरणीत भरून ठेवायचं।